विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आत्मकथन किंवा आत्मचरित्र लेखनापाठीमागच्या प्रेरणा काय आहेत या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण सविस्तर अशा प्रकारची चर्चा आज करणार आहोत। कोणत्याही साहित्य लेखनाची किंवा साहित्य प्रकार लेखनाची प्रेरणा ही निश्चित अशी एकच एक सांगता येत नाही, परंतु लेखकाच्या स्वभावानुसार आणि कालखंडानुसार प्रेरणा बदलत गेलेल्या आपल्याला दिसतात। आणि म्हणून आत्मचरित्र लेखनाची प्रेरणा ही सुरुवातीच्या काळामध्ये ज्या लोकांनी आत्मचरित्र लिहिली त्यांची व्यक्तिगत लेखनाची अशा प्रकारची प्रेरणा होती आणि ती नंतर बदलत गेलेली आपल्याला दिसते। 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये मोठा आमूलाग्र बदल जो झाला आणि दलित साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालं, त्या पाठीमागची महत्त्वाची प्रेरणा जर कोणी असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, यांचं तत्त्वज्ञान आणि यांनी दिलेलं समाजाला आत्मभान, यातून 1960 नंतर मराठीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्मकथन लिहिली गेलेली आपल्याला दिसतात। आणि म्हणून आत्मकथनाच्या किंवा आत्मचरित्राच्या प्रेरणा समजून घेत असताना आपल्याला कालखंडानुसार सुद्धा बदल झालेला दिसतो। आणि त्यामध्ये आता महत्त्वाची जी प्रेरणा मानली जाते ती म्हणजे आत्मप्रेम। ही आत्मप्रेम ही माणसाच्या जगण्याची मूलभूत अशा प्रकारची प्रेरणा आहे आणि ही बऱ्याच आत्मचरित्रामध्ये आपल्याला दिसते। आणि माणूस हा कोणत्याही परिस्थितीमध्ये नेहमी स्वतःवर प्रेम करत असतो, स्वतःच्या चांगल्या गोष्टी इतरांना सांगत असतो आणि म्हणून त्यामुळे आत्मचरित्रामध्ये आत्मसमर्थन हे अनेक वेळा येऊ शकतं। असं जरी असलं तरी आत्मप्रेम ही एक जगण्याचीच प्रेरणा आहे आणि त्यामुळे तिचं दर्शन हे आत्मकथनातून किंवा आत्मचरित्रामधून अनेक वेळा आलेलं आपल्याला दिसतं। तर पहिली जी महत्त्वाची प्रेरणा मानली गेलेली आहे ती म्हणजे आत्मप्रेम। आणखी एक महत्त्वाची प्रेरणा आत्मचरित्र लेखनापाठीमागची आपल्याला दिसते आणि ती म्हणजे भूतकाळात रमण्याची। माणूस हा भूतकाळात रमत असतो आणि वेगवेगळ्या स्वभाव गुणधर्माची माणसं समाजामध्ये असतात आणि काही व्यक्ती ही वर्तमानामध्ये जगत असताना ती भूतकाळात रमत असतात। भूतकाळातल्या गोष्टी सांगण्याकडे त्यांचा ओढ किंवा कल जास्त असते आणि म्हणून ते आपल्या जुन्या आठवणींना आत्मचरित्राच्या माध्यमातून वाट मोकळी करून देत असतात। आणि म्हणून आत्मचरित्र लेखनापाठीमागे भूतकाळात रमणे हा जो भाग आहे, ही जी प्रेरणा ही अधिक प्रभावीपणे आपल्याला दिसते आहे। आणखी तिसरी अशी एक महत्त्वाची प्रेरणा आत्मचरित्र लेखनापाठीमागे आपल्याला दिसते आणि ती म्हणजे आत्मशोध। आत्म म्हणजे स्वतःबद्दलचा स्वतःच घेतलेला शोध हा या संज्ञेपाठीमागचा अर्थ आहे। आणि म्हणून आत्मशोध घेणं, स्वतःच्या आयुष्याचा शोध घेणं, स्वतःच्या जीवनाचा शोध घेणं, स्वतःच्या जीवनखंडाचा धांडोळा घेणं, ह्या सगळ्या गोष्टी या आत्मशोध या संकल्पनेपाठीमागे आपल्याला दिसतात। आणि म्हणून आपल्या जीवनात येणाऱ्या ज्या बऱ्या वाईट आठवणी आहेत त्या आपण इतरांना सांगाव्यात आणि त्या सांगत असताना आपल्या आयुष्याकडे, आपल्या जीवन प्रवासाकडे, भूतकाळाकडे मागे वळून पाहावं आणि आपण जीवनात काय कमावलेलं आहे आणि काय गमावलेलं आहे याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न हा काही लोक करत असतात आणि म्हणून त्यातून आत्मचरित्र लेखन हे केलं जातं। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करतो आहोत, जे आत्तापर्यंतचं जे आयुष्य आपण जगलेलं आहोत ते कोणत्या कारणांनी यशस्वी झालेलं आहे आणि कोणत्या गोष्टी आपण आयुष्यामधून गमावलेल्या आहेत याचा लेखाजोखा जर आपल्याला करायचा असेल, लेखाजोखा जर करायचा असेल तर आपल्याला आपल्या आत्मशोध घेणं हा त्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो।
आणि म्हणून स्वतःचा कधीतरी शोध आपण घेतला पाहिजे. आपण नेमकं काय करतो आहोत, आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहोत. आपला जो हा माणूस नावाचा जो भाग आहे, म्हणजे माणूस म्हणून जन्माला आलेला व्यक्ती माणूस म्हणून जगतो आहे का, की तो पशुवृत्तीच्याही पातळीवर जाण्याची अनेक उदाहरणं आपल्याला समाजामध्ये आजूबाजूला आणि अनेक वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून दिसत आहे. आणि म्हणून माणूस म्हणून जगत असताना आपल्या आजूबाजूला सुद्धा माणसं आहेत आणि माणसांमध्ये राहत असताना माणसांसारखं आपण वागलं पाहिजे. आणि ते कधी आपल्याला कळतं, जेव्हा आपण पाठीमागे वळून किंवा स्वतःचा एकदा जर शोध घेतला तर आपण काय करतो आहोत याचे एक विचार आपल्याला समोर येतो. आणि म्हणून आपली सदसद विवेक बुद्धी ही जागृत नेहमी असली पाहिजे. सदसद विवेक बुद्धी जागृत असली पाहिजे म्हणजे काय, तर विवेक नावाची गोष्ट माणसाकडे असते. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे माणसाला कळत असतं. आणि म्हणून त्यातल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण किती चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत या आपल्या जमेच्या बाजू असतात. आणि म्हणून आपण पाठीमागे वळून बघितल्यानंतर, आपला शोध घेतल्यानंतर आपल्या हाताशी काय लागतं आहे, चांगलं किती लागतं आहे याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न काही मंडळी जेव्हा करतात तेव्हा त्यांच्या हाताला जे येतं ते मांडण्याचा प्रयत्न आत्मचरित्राच्या माध्यमातून करत असतात. म्हणून आत्मशोध नावाची ही एक प्रेरणा महत्त्वाची मानली गेलेली आपल्याला दिसते आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे दलित आत्मकथनं जी आहेत ती त्यांची प्रेरणा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं इथल्या अस्पृश्य आणि पिचल्या गेलेल्या, मागं राहिलेल्या, उपेक्षित, दुर्लक्षित अशा प्रकारच्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्यांनी मिळवून दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारचा संदेश देऊन शिक्षणाची महत्त्व जेव्हा पटवून दिलं, तेव्हा इथली माणसं जी गावगाड्याबाहेर राहत होती, गावकुसाबाहेर राहत होती आणि ज्यांना इथली माणसं, प्रस्थापित माणसं दुर्लक्षित ठेवीत होती आणि त्यांना अस्पृश्य मानत होती, अशा माणसांनी जेव्हा बाबासाहेबांच्या विचारामुळं आत्मभान आलं आणि त्यातून त्यांनी स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून हा समाज जो आहे तो आत्मशोध घेण्यास जेव्हा तयार झाला तेव्हा त्यांना समोर असं दिसलं की आपण हे हीन जीवन जे आहे, जे अस्पृश्य, दारिद्र्य आणि भुकेचा प्रश्न ज्या आपल्या सगळ्या याच्यामध्ये दिसतो आहे, हे जीवन जे वाटेला आलं आहे, तर ते जीवन हे आपल्याला मी जगत नाही तर मला म्हणजे हे जगवलं जात आहे तशा पद्धतीची व्यवस्था काम करते आहे. आणि म्हणून हे हीन दर्जाचं जीवन जे आहे, अस्पृश्य अशा प्रकारची वागणूक मला जी मिळते आहे ही मी मांडली पाहिजे आणि आत्मकथनातून मांडली पाहिजे, आत्मचरित्रातून मांडली पाहिजे. आणि इथली जी विषमता आहे, जातीमधल्या अशा प्रकारचा द्वेषभावना जी आहे किंवा ती कशा पद्धतीने दलित समाजाला हीन वागणूक देते आहे याचा जो अनुभव अनेक लोकांना आलेला आहे, तो अनुभव आत्मकथनातून मांडण्याचा प्रयत्न हे लोक करताना आपल्याला दिसतात. म्हणून सामाजिक अशा प्रकारची बांधिलकी ठेवून अनेक लोकांनी आपलं जीवन जे आहे मांडण्याचा प्रयत्न, आपल्या वाट्याला आलेलं जे जीवन आहे हे कुणाच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारची दलित आत्मकथनं लिहिणाऱ्या लेखकांची एक धारणा दिसते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि तत्त्वज्ञान हे सुद्धा एक आत्मचरित्र लेखनापाठीमागचे 1960 नंतरच्या जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीतून आपल्याला दिसतात. म्हणून 1960 नंतर अनेक मराठीमध्ये दलित लेखकांनी आत्मचरित्र लिहिलेली दिसतात. म्हणजे त्यामध्ये प्र. सोनकांबळे असतील, यांचा आठवणींचे पक्षी असेल किंवा बलुतसारखं दया पवार यांचं आत्मचरित्र असेल किंवा लक्ष्मण माने यांचं उपरा सारखं आत्मचरित्र असेल
किंवा अक्करमाशी शरणकुमार लिंबाळेंचं आत्मचरित्र असेल, किंवा कोल्हाट्याचा पोर किशोर शांताबाई कांबळे यांचं आहे, किंवा माझ्या जन्माची चित्रकथा शांताबाई कांबळे यांचं आत्मचरित्र असेल, अशी असंख्य आत्मचरित्र 1960 नंतर मराठीमध्ये लिहिली गेलेली दिसतात. वेगवेगळ्या जाती समूहातल्या घटकातल्या दुर्लक्षित, उपेक्षित आणि अशा प्रकारच्या अस्पृश्य म्हणून ज्यांना या व्यवस्थेबाहेर ठेवलं गेलं, अशा सर्व लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन मराठीमध्ये आत्मचरित्र हा पहिलाच साहित्य प्रकार हाताळलेला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आणि म्हणून ती एक महत्त्वाची प्रेरणा आपल्याला दिसते आहे. त्यानंतर आत्मविष्कार ही एक महत्त्वाची आत्मचरित्र लेखनापाठीमागची प्रेरणा आपल्याला दिसते आहे. आता आत्मविष्कार ही सर्वच निर्मिती व्यवहाराच्या गाभ्याशी असलेली एक महत्त्वाची प्रेरणा आहे आपल्याला असं दिसतं. म्हणूनच आत्मचरित्र लेखनापाठीमागे सुद्धा ही एक महत्त्वाची प्रेरणा मानली गेलेली आहे. आता आत्मविष्कार स्वतःच्या याच्याबद्दलचा एक आविष्कार शब्दातून मांडण्यासाठी प्रयत्न अनेक लोक करत असतात. काही मंडळींना काही एक संवाद साधायचा असतो आणि त्यातून संवादाची ओढ निर्माण असते, इतरांशी बोलावं असं वाटत असतं आणि त्यातून मग ते आत्मचरित्र लेखनाच्या माध्यमातून स्वतःबद्दलचं लिहित ते इतरांशी बोलत असतात. हा एक भाग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. विरेचन हा एक भाग साहित्य निर्मिती पाठीमागे आपल्याला दिसतो. विरेचन म्हणजे कॅथार्सिस, म्हणजे आपण जे जीवन जगत असतो याच्यामध्ये अनेक ताणतणाव निर्माण होत असतात आणि या ताणतणावातून बाहेर येण्यासाठी आपल्या मनामध्ये जे काही आलेलं आहे आणि आपण जे काही जगलेलं आहोत ते सगळंच्या सगळं भराभर आपल्याला आठवत जातं आणि आपण ते कागदावर उतरत जातो आणि जेव्हा विरेचन होतं तेव्हा माणसाचं मन हलकं होत असतं. आणि म्हणून एखादी घटना माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा येते तेव्हा माणूस हा स्वतः इतरांना काहीतरी दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करत असतो, काही एक सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून विरेचन ही सुद्धा एक प्रेरणा मानली गेलेली आपल्याला दिसते. अस्मितेचा हुंकार अशा प्रकारचा एक प्रेरणासुद्धा आत्मचरित्र लेखनापाठीमागे आपल्याला दिसते आहे. म्हणजे मला काही एक सांगावंसं वाटणं आणि ते आतून सांगावंसं वाटणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते आणि माझ्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे हे आत्मचरित्र लेखनामध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला आपण जर विचार केला तर माझं आयुष्य जर मी काय जगण्यामध्ये त्याच्यामध्ये जर मी काही केलेलं नसेल, म्हणजे फक्त जन्म घेतलेला आहे आणि बाकीच्या काहीच गोष्टी आपण जर करू शकलेलो नसेल आणि कोणत्याही प्रकारचं यशस्वी अशा प्रकारची जीवनाची वाटचाल आपण केलेली नसेल तर आपल्या सांगण्यासारखं असं काही नसतं. आणि म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना, समाजामध्ये जीवन जगत असताना समाजाची एक बांधिलकी म्हणून आपण जीवन जगलं पाहिजे. समाजाचं काही एक देणं लागतो असं जेव्हा तुम्ही मनाशी ठाम बाळगता आणि त्या दृष्टीने काही एक प्रयत्न करत जाता, म्हणजे आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर जर आपण समाजाच्या विकासाच्या संदर्भामध्ये किंवा समाजाला पुढं नेऊन राष्ट्राला पुढं नेण्याची भूमिका जेव्हा आपण ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं एक चांगल्या प्रकारचं घडण झालेली असते. आणि म्हणून जी मोठी माणसं झालेली आहेत, ज्यांनी आत्मचरित्र लिहिलेली आहे, ती जर आपण बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी समाजासाठी म्हणून कामं केलेली आहेत. म्हणजे अनेक अशी लोक आहेत. त्याच्यामध्ये एक उत्तम अशा प्रकारचं उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं झालं तर 15 ऑक्टोबरला ज्यांचा जन्मदिवस आहे आणि वाचन प्रेरणा दिन त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी आपण साजरा करतो, तर ते भारतरत्न आणि आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती की ज्यांचं निधन झालेलं आहे, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम.
APJ अब्दुल कलाम यांनी अग्निपंख नावाचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक प्रेरणादायी अशा प्रकारचं त्यांच्या जगण्याबद्दल आत्मचरित्र लिहिलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून मोठी माणसं जेव्हा आपण त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला हे त्याच्यामध्ये सांगता येतात. सोनवणे तुमचा आवाज जास्त होतोय, बंद करून ठेवा. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अब्दुल कलामांचं जे आयुष्य आहे ते जर आपण अग्निपंख वाचलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील की हा माणूस मोठा कसा आहे. म्हणजे जेव्हा ते एक छोटीशी बॅग घेऊन जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा ते आलेले होते आणि जातानाही सुद्धा ते एक छोटीशी बॅग घेऊन गेले आणि आयुष्यभर पुस्तकांच्या मध्ये रमणारा, तरुणांच्या मध्ये रमणारा आणि समाजासाठी म्हणून सातत्याने प्रयत्न करणारा आणि 2020ला महासत्ताक कसा होईल या दृष्टीने सातत्याने झटणारा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे APJ अब्दुल कलाम. आणि म्हणून त्यांचं नाव मोठं असा आपण घेतो आणि म्हणून त्यांचं आत्मचरित्र हे प्रेरणादायी अशा प्रकारचं आपल्याला सांगता येतं. अशी असंख्य अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला दिसतात. आणि म्हणून हे सगळं करत असताना आत्मचरित्र वेगवेगळ्या प्रेरणांनी माणसांनी लिहिलेली आपल्याला दिसतात. काहींनी याच्यातून मार्गदर्शन आपल्या समाजाला झालं पाहिजे हा एक भाग ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. तर अशा पद्धतीने आत्मचरित्र लेखनाच्या विविध प्रेरणा आपल्याला सांगता येतात आणि त्या दृष्टीने आपण त्याचा विचार केलेला आहे. आता आपला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मराठी आत्मकथनांची वाटचाल. आता वाटचाल असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रवास हा अशा अर्थाने सुद्धा त्याचा आपल्याला अर्थ घेता येतो. म्हणजे आत्तापर्यंत मराठीमध्ये जी आत्मचरित्र किंवा आत्मकथनं लिहिली गेलेली आहेत त्याचा एक धावता आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. म्हणजे मराठीमध्ये सुरुवातीपासून कधी आत्मचरित्र लेखनाला सुरुवात झाली आणि आजच्या कालखंडापर्यंत जी आत्मचरित्र लिहिलेली आहे, कोणकोणत्या क्षेत्रातल्या मंडळींनी आत्मचरित्र लिहिलेली आहेत याचा एक धावता धांडोळा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता ते सुरुवातीला आपण जर त्याचा विचार केला तर या आत्मचरित्राच्या अनुषंगाने आपल्याला जर विचार केला तर आपण काही स्त्री आत्मचरित्रांच्या अनुषंगाने सुरुवातीला आपण चर्चा करू आणि मग एकूणच पुरुषांच्या आत्मचरित्रांचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये बघू. आता मराठी स्त्री साहित्याचा जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर 6व्या-7व्या शतकापर्यंत आपल्याला मागं जावं लागतं. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की स्त्रियांच्या तोंडी ओव्या किंवा गाणी, उखाणे अशा प्रकारचे स्त्रिया म्हणत असतात. वेगवेगळ्या सणावाराला स्त्रिया गाणी म्हणत असतात आणि त्यातून मौखिक परंपरेने आलेलं जे लोकसाहित्य ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला दिसतं. म्हणून आपल्याला ज्या स्त्रिया ज्या आहेत त्या आपलं जे जगणं आहे ते ओव्यामधून व्यक्त होताना सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून तुम्ही जात्यावरच्या ओव्या जर बघितल्या तर त्याच्यामध्ये त्यांच्या जगण्याबद्दलचे अनेक संदर्भ त्याच्यामध्ये येतात, त्यांच्या कुटुंबाबद्दलचे अनेक प्रश्न येतात, म्हणजे विषय येत असतात आणि परमेश्वराकडे अशा प्रकारची काही मागणं त्या माध्यमातून करत असतात. अशा असंख्य ओव्या तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. आणि म्हणून मराठी साहित्याला मध्ये स्त्रियांच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्त्रियांना लेखनाचीच अशा प्रकारचा जो अधिकारच सुरुवातीच्या काळात आपल्याला दिसत नाही. म्हणजे एक काळ असा होता की स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता
स्त्रियांना इथे शिक्षण दिलं जात नव्हतं आणि मग स्त्रियांचा शिक्षणापासून स्त्रियांना वंचित ठेवलेलं होतं आणि इथली पुरुषी व्यवस्था जी आहे, पुरुष सत्ताक व्यवस्था ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कुटुंबावर जशा पद्धतीने पुरुषाची सत्ता असते तशाच पद्धतीची ही संपूर्ण समाजव्यवस्थेवर पुरुष म्हणेल तेच अशा प्रकारचा एक सगळा भाग जुन्या काळापासून चालत आलेला आपल्याला दिसतो. आणि मग त्याच्यामुळं असं झालेलं आहे, म्हणजे स्त्री म्हणजे फक्त घरातली कामं करणे, स्त्री म्हणजे चूल आणि मूल हा जो भाग आहे हाच फक्त मर्यादित अशा प्रकारचा भाग स्त्रियांच्या बाबतीत ठेवलेला आपल्याला दिसतो. आणि मग त्यातून स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नसल्यामुळे स्त्रिया पुढं आलेल्या दिसत नाहीत. आणि म्हणून साहित्य लेखनाच्या संदर्भामध्ये जर विचार केला किंवा कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र लेखनाच्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्त्रिया उशिरा या लेखनाच्या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आपल्याला दिसतात. याचे कारणच मुळात इथली पुरुषसत्ताक व्यवस्था आहे हे आपल्याला दिसतं. आणि म्हणून 1910 रमाबाई रानडे यांनी एक आत्मचरित्र लिहिलं होतं, आमच्या आयुष्यातील काही आठवणी. हे पहिलं अशा प्रकारचं स्त्रीनं लिहिलेलं आत्मचरित्र 1910 आलेलं आपल्याला. म्हणजे 1910च्या अगोदर आपल्याला काही आत्मचरित्र दिसत नाहीत, परंतु ओवी, गाणी, म्हणी, उखाणे याच्यातून ते स्वतःचा काही एक शोध घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याला आपण आत्मचरित्र म्हणत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा हा प्रयत्न संत जनाबाईंनी किंवा बहिणाबाईंनी सुद्धा आपल्या अभंगाच्या माध्यमातून केलेला दिसतो. त्याच्यामधून काही अभंग आत्मपर स्वरूपाचे अभंग जनाबाईचे आपल्याला दिसतात, पण त्याला आत्मचरित्र म्हणावं अशा प्रकारचा काही भाग दिसत नाही. त्यानंतर 18व्या शतकामध्ये आपण जर गेलो तर त्या 18व्या शतकापर्यंत आत्मचरित्र लेखन हे काही स्त्रियांनी लिहिलेलं आपल्याला दिसत नाही. मात्र 1910 साल हे आत्मचरित्र लेखनासाठी उजळलेलं दिसतं आणि ते म्हणजे आमच्या आयुष्यातील काही आठवणी या रमाबाई रानडे यांच्या आत्मचरित्राने आपल्याला दिसतं. आणि म्हणून मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पहिलं असं स्त्री आत्मचरित्र मानलं गेलेलं आहे. आणि मग त्यानंतर अनेक स्त्रियांनी लेखन करायला सुरुवात केलेली दिसते. त्यामध्ये अन्नपूर्णाबाई रानडे यांचं स्मृतिरंग किंवा लीला पटवर्धन यांची आमची 11 वर्ष, इंदिरा भागवत यांचं या सदाशिव किंवा लक्ष्मीबाई पटवर्धन यांचा माझा नंदादीप किंवा रमाबाई केदार यांनी लिहिलेलं 1952 वेचलेलं मणी किंवा राधाबाई आपटे यांनी 1958 लिहिलेलं ढळला रे ढळला दिन सकया ही चरित्र दिसतात. परंतु तुम्हाला याच्यामध्ये जी टायटल या आत्मचरित्राबद्दल दिसतात, जी स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्र आहेत, परंतु त्याची शीर्षकं जर आपण नीट बघितली तर आपल्याला त्याच्यामध्ये नवऱ्याचीच चरित्र त्यांनी जास्त लिहिलेली आपल्याला दिसतात. म्हणजे नवऱ्याबद्दलच जास्त मांडत जातात आणि स्वतःबद्दल फार कमी ते त्या आत्मचरित्रातून मांडले जातात. म्हणजे उदाहरणार्थ लक्ष्मीबाई पटवर्धन यांनी माझा नंदादीप, म्हणजे नंदादीप कोण हा तर त्यांचा नवरा आहे. आमची 11 वर्ष म्हणजे कोणाची 11 वर्ष, म्हणजे लीलाताई पटवर्धनांची स्वतःची नाही तर त्यांच्या नवऱ्याची सुद्धा, म्हणजे लग्नानंतरची जी 11 वर्ष आहेत त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. इंदिरा भागवत यांनी डायरेक्ट त्यांच्या शीर्षकामध्येच असं या सदाशिव, म्हणजे सदाशिव या त्यांच्या नवऱ्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. किंवा राधाबाई आपट्यांचं आत्मचरित्र जर आपण बघितलं तर ढळला रे ढळला दिन सकया, याच्यामध्ये सुद्धा सख्याबद्दल, नवऱ्याबद्दल सगळं मांडलेलं आहे. आणि म्हणून 18व्या शतकानंतर जी सुरुवातीची सगळी जी आत्मचरित्र आहेत ती आपल्या नवरा किती गुणवान आहे आणि किती हुशार आहे आणि आपल्या नवऱ्यामुळं आपलं आयुष्य कसं बदलून गेलं, आपण कशा दुबळ्या बायकी भित्र्या होतो, अशा प्रकारची सगळी जाणीव स्त्रियांनी त्याच्यामधून मांडलेली आहे. आणि म्हणून ही आत्मचरित्र खरं तर त्या स्त्रियांची दिसत नाहीत तर त्याही नवऱ्यांची चरित्रच मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. हा एक भाग आपल्याला इथे दिसतो आहे. त्यानंतर 1928 साली प्रसिद्ध झालेलं पार्वतीबाई आठवले यांनी मात्र माझी कहाणी नावाचं आत्मचरित्र लिहिलं आणि त्यांनी स्वतःबद्दल लिहिण्याचा प्रयत्न
अधिक केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ते आत्मचरित्र स्वतःबद्दल लिहिलेलं स्त्रीचं आत्मचरित्र असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभं राहून अमेरिकेपर्यंत धडक मारून येणाऱ्या एका कर्तबगार स्त्रीचं हे आत्मचरित्र आहे, माझी कहाणी. आणि त्यानंतर माझे पुराण 1942मधलं आनंदीबाई कर्वेंचं आत्मचरित्र आहे की या म्हणजे विधवा ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचं पुनर्विवाह नंतरच्या आयुष्याकडून म्हणजे पुनर्विवाह झाल्यानंतर समाजाकडे कशा पद्धतीने त्यांची अवहेलना होते हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं आहे. म्हणून समाजाचा विरोध न जमवता आपल्या आयुष्याचा निर्णय आपणहून घेणारी व तो स्वतः निभवणारी बाणेदार अशा प्रकारची स्त्री त्या आत्मचरित्रामधून आपल्याला दिसते. आणि मी मागच्या काही एक तासाला लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्राचा एक संदर्भ दिलेला होता. खऱ्या अर्थानं एक चांगलं असं मराठीतलं आत्मचरित्र तर म्हणावं अशा प्रकारचं 1934मधलं लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र हे आत्मचरित्र आहे. म्हणजे स्त्री म्हणून होणारी बाईच्या जन्माची कुत्तरओढ संघर्षातून कशी निर्माण झालेली आहे आणि स्वतःच्या माणूसपणाची जाणीव किंवा स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता किंवा स्वतःचं कार्यक्षेत्र स्वतंत्रपणे निवडण्याचे असलेलं धाडस किंवा पतीवर अशा प्रकारे आंधळी श्रद्धा किंवा भक्ती न ठेवता डोळसपणे अशा प्रकारे काम करणारी अशी स्त्री आपल्याला या आत्मचरित्रामधून दिसते आहे. म्हणजे स्वतःचा निर्णय स्वतः घेणं, स्वतःच्या आयुष्याबद्दल तटस्थपणे पाहणं आणि स्वतः काही एक निर्णय घेणं हे हळूहळू नंतरच्या काळामध्ये शिकलेल्या स्त्रियांच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे. परंतु स्त्रीला स्वतःचा विचार असतो, स्त्रीला स्वतःचं आयुष्य असतं किंवा स्त्री स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते अशा प्रकारची परिस्थिती 18व्या शतकापर्यंत स्त्रियांच्या बाबतीमध्ये अजिबात दिसत नाही. आणि म्हणून ती नवऱ्याबद्दलच मांडत गेलेली सगळी स्त्रिया दिसतात. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मात्र आपल्याला हे सगळा बदल झालेला दिसतो आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आणखी काही स्त्रियांनी पुढच्या काळामध्ये लेखन केलेलं दिसतं. म्हणजे जानकी फडणीस यांनी स्मरणमाला 1970मध्ये जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्यामध्ये संसारामध्ये होणारी घुसमट त्यांनी त्यातून थेटपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा आनंदी विजापुरे यांचं अजून चालतेची वाट किंवा सुधा अत्रे यांचं गोदा तरंग, आनंदीबाई शिर्क्यांचं सांजवादसारखं आत्मचरित्र आहे. किंवा स्नेहप्रभा प्रधान यांचं स्नेहांकिता 1972मधलं, किंवा सुशीलाबाई आठवले यांचा आंब्याचा टाळा, किंवा आशालता सावे यांचं पानाळचे फूल, अशी काही संसार करणाऱ्या स्त्रियांची आत्मचरित्र आपल्याला मराठीमध्ये दिसतात. आणि म्हणून नंतर मात्र आपल्याला 1970 नंतर मराठीतल्या स्त्रियांनी जी आत्मचरित्र लिहिलेली आहेत ती मात्र बंडखोर अशा प्रकारची वृत्ती बाळगणारी आणि एक स्वतःची भूमिका घेणारी आणि स्वतःला हवी ती वाट चोखाळणारी अशा प्रकारची स्त्री आपल्याला या आत्मचरित्रामधून दिसते. त्यामध्ये गंगूताई पटवर्धनांचं जे चाकोरी बाहेर, नावच चाकोरी बाहेर अशा प्रकारचं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये ही बाणेदार स्त्री आपल्याला दिसते. म्हणजे त्याचबरोबर कमलाबाई देशपांडे यांचं स्मरण साखळीमध्ये आपल्याला जी स्त्री दिसते ती म्हणजे परदेश गमन करणारी, ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या म्हणून काम करणारी किंवा आपल्या नवऱ्याबरोबर केलेला मैत्रीचा संसार या सर्व घटनांमधून एक व्यक्ती म्हणून समाजातील चाकोरी सोडून जगलेली अशा प्रकारचे एक दुर्मिळ स्त्रीचं जीवन आपल्याला दिसतं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कार्य केलेली स्त्री आपल्याला कमलाबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून दिसते. आणि उषाताई डांगे यांचे एक आत्मचरित्र आपल्याला कामगार चळवळीत काम करणारी स्त्री 1970च्या आसपास दिसते आहे. किंवा आदिवासींसाठी धडपडणारी स्त्री म्हणून जेव्हा अन्यायाच्या टोकापर्यंत सहनशीलता दाखवणारी अशा प्रकारची एक स्त्री आहे. नाचगं घुमामधून ती दिसते आहे. किंवा सुनीताबाई देशपांडे ही पु ल देशपांडेंची पत्नी यांनी आहे मनोहर तरीसारखं 1990मध्ये जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे
त्याच्यामध्ये तर त्यांनी म्हणजे वरवर सुखी वाटणाऱ्या ज्या प्रतिष्ठित कुटुंबात सुद्धा संवेदनशील आणि प्रतिभासंपन्न पु ल देशपांडेंना आपल्या बायकोवर आपण नकळत किती अन्याय करतो व तिला किती दुय्यम स्थान देतो याबद्दल अशा प्रकारची मांडणी ही सुनीताबाईंनी केलेली आहे. म्हणजे एका उच्च अशा प्रकारच्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये नावाजलेल्या अशा व्यक्तिमत्वाच्या पत्नीची झालेली संसारामधली घुसमट त्यांनी त्याच्यामधून मांडलेली आहे. म्हणजे एक उदारमतवादी म्हणवणारा पुरुष जेव्हा पती होतो आणि तेव्हा तो पत्नीला कशा पद्धतीने गृहीत धरतो आणि तिच्या लहान सहान कामांची उपेक्षा कशी करतो, इतर माणसांसमोर तिचा पान उतारा कसा करतो आणि बायकोच्या जवळचा मित्र कधीच तो नवरा होऊ शकत नाही, अशा प्रकारचं एक चित्रण करणारं कमल पांदे यांचं एक आत्मचरित्र नंतरच्या काळामध्ये आपल्याला आलेलं दिसतं. सुमा करंदीकर यांचं रास किंवा कुणास्तव कुणीच तरी, अपर्णा पाडगावकरांचं आत्मचरित्र असेल किंवा रागिनी पुंडलिक यांचं 1994 आलेलं संगत सारखं आहे किंवा स्मृतिपूजामध्ये प्रभाकर भावे किंवा पार्वतीबाई ठोंबरे म्हणजे बालकवींचे पत्नींनी लिहिलेलं 1982 आत्मचरित्र मी आणि बालकवी नावाचं किंवा यमुनाबाई खाडीलकरांचं पट्टावरील प्यादेसारखं आहे किंवा विद्यादेवी परचुरे यांचं वंचिता किंवा इंदुमती जोंधळे यांचं बिनपटाची चौकट, अशा प्रकारचे असंख्य सामान्य जीवन जगणारी माणसांचे किंवा सामान्य जीवन जगणाऱ्या स्त्रियांची सुद्धा आत्मचरित्र आपल्याला दिसतात. आता बिनपटाची चौकट हे जे इंदुमती जोंधळे यांचं आत्मचरित्र आहे तर त्याच्यामध्ये तर म्हणजे एका सामान्य अशा प्रकारच्या अनाथ झालेल्या मुलीची ती सगळी कहाणी आणि कशा पद्धतीने ती लेखिका होऊ शकते किंवा कशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तीगृहामध्ये शिकून आपल्या आयुष्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न करते, अशा प्रकारचं बिनपटाची चौकट इंदुमती जोंधळे यांचं आत्मचरित्र आपल्याला दिसतं आहे. आणि मग 1975 नंतरच्या काळामध्ये आपल्याला चित्रपटी सृष्टीच्या संदर्भामधलं अनेक लोक लेखन करायला आपल्याला दिसत आहेत, ज्याला आपण चंदेरी दुनिया असं म्हणतो. की चित्रपटसृष्टीमध्ये अनेक लोक अनेक स्त्रिया काम करायला लागलेल्या. मला सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की चित्रपटसृष्टीमध्ये स्त्रियांना काम करण्याची संधी नव्हती आणि म्हणून पुरुषच स्त्रियांची पात्र करत होते. त्यामध्ये बालगंधर्व सारखं नाव आपल्याला दिसतं आहे की ते एखाद्या चित्रपटात किंवा नाटकात काम करत असताना ते स्त्रीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी ते काम करत असत, कारण त्यावेळेस स्त्रिया ह्या चित्रपटात काम करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हत्या. आणि म्हणून नंतर 75च्या नंतर मात्र सिनेमे क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झालेली दिसते आणि त्यातून अनेक अभिनेत्री पुढे आलेल्या दिसतात आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या कहाण्या लिहायला सुरुवात केलेली दिसते. आणि चित्रपट क्षेत्रामध्ये होणारी स्त्रीची कुचंबना आणि राजकारण याच्यामधून अनेक स्त्रियांची आत्मचरित्र आलेली दिसतात. त्यामध्ये लीला चिटणीस यांनी लिहिलेलं चंदेरी दुनिया यामध्ये कशा पद्धतीने म्हणजे स्त्री काम करते आहे, म्हणजे आपल्या संसाराचा वाढता किंवा आपल्या प्रपंचाचा वाढता खर्च भागवण्यासाठी सिनेमात गेलेली ही मध्यमवर्गीय स्त्री जेव्हा चंदेरी दुनियेतल्या या मोहजाळाला बळी पडते आणि त्यातून ती कशी दिशाहीन होत जाते याचं चित्रण या लीला चिटणीस यांनी केलेलं आहे. किंवा असी जयश्री नावाचं एक चरित्र जयश्री गडकर यांनी लिहिलं आहे. दुर्गा खोटे यांनी मी दुर्गा खोटे नावाचं आत्मचरित्रातून जीवन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीचे जे आत्मचरित्र आहे ती सिनेमासृष्टीतल्या अनेक स्त्रियांची सुद्धा चरित्र मराठीमध्ये दिसतात. मध्ये हे पहा तुमचा आवाज येतोय सोनवणे मध्ये. बंद करा, आवाज बंद करा. कोणाचा आवाज येतो?